अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात। उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवासी भागात एका मेडिकल कॉलेजवर जाऊन कोसळलं। एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान एअर इंडियाचं फ्लाइट A1-171 होतं। ही घटना आहे एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाची, जे अहमदाबादमधून लंडनच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळते। विमान कोसळतानाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। या विमानात एकूण 242 प्रवासी असल्याचं कळतंय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते, अशी माहिती समोर आली आहे। या दरम्यान विमानाच्या पायलटला अपघाताची चाहूल लागली होती। DGCA म्हणजे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार पायलटने अपघातापूर्वी एक आपत्कालीन संदेश कंट्रोल टॉवरला पाठवला असल्याचं कळतंय, पण दुर्दैव टाळलं गेलं नाही। उड्डाणाच्या 10व्या मिनिटालाच तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर हे विमान थेट जमिनीवर आदळलं। घटनास्थळी आगीचे लोळ, कोसळलेली इमारत, आरडाओरड आणि अफरातफरीचं भयावह चित्र दिसून येत आहे। बचाव पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालंय। या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, किती जण गंभीर जखमी आहेत याबाबतची अधिकृत माहिती काही वेळात समोर येईल। मात्र विजय रुपाणींच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। एअर इंडियाने आणि DGCAने या घटनेचा उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत।